पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणते. म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवन या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूने राहता, तुमच्या लेकराचं वाटलं होणार आहे. तुम्ही नेत्याला मान देता, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपला म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता, जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही, त्या दिवशीच काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापुरतं. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे ताकदीने 4-2 मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचंय म्हणून ते बोलते. मी हे काय सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं आहे. समाज हे आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत भाऊ. इथं आपल्याला एक तर रुपया नाही आपल्याकडे, एक ती पंचायत द्या, पैसेवाले बदगे आपल्यात येत नाही. आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय का. आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतरवाळीत उभा राहायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय, आज बैठक नव्हती म्हणून घेतो, नसता दरवेळेस इतके लोक येतातच अंतरवालीत. पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती, तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावंच लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येत डोक्यावर. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला, पण हटला नाही, त्याला मराठा म्हणतात. उलट त्यांच्याच गाड्या घेऊन पळाला तुम्ही. काय मग बेकार पोट्टे द्या तुम्ही, काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळवलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असते म्हणून ते पळत होते. अरे बेजार झालते ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत, विचारानं जिवंत केली. आता मुंबईतले लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का. आम्हाला राय ढोबा मा तिकडं ते म्हणतात एकदा या हो पुन्हा. अरे तू इथेच हे आम्हाला इतक्या म्हणून यावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असतील तर त्यांना आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा, नसता त्यांचं 2-3च कामं होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे. आता असं करायचं, पुन्हा मात्र फडणवीस साहेबाला चारी दिशात काहीच दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोजिणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको, मला माझ्या समाजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये मला.
समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला म्हणून समाज एका बाजूला तो रिझल्ट दिला नसता समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं आहे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले करू. प्रमाणपत्र समासन निघत होते, आताच बंद कस काय झाले? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असला तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोर गरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूने उन्हात तळत येत पोरं, याची सुद्धा जाणीव आहे. पण आपण तळ्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण झिजू तेव्हा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे. अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटेनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिल्यांदा सांगितलं त्यांचा काय मी विरोधक नाही, पण जे सत्य ते मी सांगणारच. त्याचं कारण असं आहे, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांनी 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्व असतात. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता होत का नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केले, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली, त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाही? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मन जिंका, कवा मजा तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फत्तेचं? मला नाही हवं त्याचे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमच्या लेकरं नाही मरून देऊ शकत आम्ही. तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस साहेब धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लागला, मराठ्यांचं वाटलं नाही होऊ दे. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला, ह्यो झाला एक भाग. हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत, नसता आंदोलन भयानक होणार आहे. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताचे अभियान. एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊ प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच गोड बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आज जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे मी पट्ट्यावर घेतले म्हणून समजा फडणवीस साहेबांसहित. तुम्हाला सुट्टी नाही. पण तुमचं शहाणपण मी मराठीच्या पुढे चलू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले, अभियान लावा ना, काय भ्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगायचं, चाल मी JR काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार. कारण ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठीचे मन.
कशाला बोलू आम्ही तुम्हाला? तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांच्या मनात जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा GR तुम्ही का काढत नाही? इथं मनोज जरांगे भाऊ जरांगे पाटील सोपा नाही. इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र माग अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक ब्रश शब्द सुद्धा बोलत नाहीत का? तर त्यांना विश्वास ह्योच माणूस आरक्षण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणले होते 1 महिन्यात GR काढतो. सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला मी विचारासाठी बोलावलं. माय बापू काय चूक आहे माई? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा आणखी? मी नाही वेळ देऊ शकत. यांना वेळ द्यायचा आहे का? काय संबंध? यांना वेळ द्यायचा तर 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा GR काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा GR काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा म्हणजे त्या GR मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं. या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो GR निघणार आहे तो 1994 ला जसा GR काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय GR काढला की 94 ला एका दिवसात आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा खोटी मला पाहिजे नाही. मग मी खोटा ठोकीत होतो. तुम्ही खोटे ठोले की मी खोटा ठोकला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय की मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचंच नाही. ते बेमानी करत नाही. इथं उपाशी तर फोडून मरण, पण खोटं बोलून पैसे पद मला नाही कमवायचे. कमवणारी गॅंग दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांत राहतो यांच्यात लय खतखती. मी शांत राहतो. एका दिवसात भोगा करते. एका दिवसात हे मराठीच्या पोरं एवढं बेकार खनखन मायापासून डोकं खराब करून टाकलं यांनी. मग आमका यावा बोलला तमका तेव्हा बोलला. बोलून दे म्हणलं. त्याला नुसतं बोलायचंय. मला समस्या सोडायच्या 6 करोड लोकांच्या. मला रोज काम आहे. याला नुसतं बोलायचं काम. हे म्हणतात नाही बघतो म्हणलं नको बघतो पाय पडतो गप बस. ही जी आग आहे ना ही लय मोठा जाळ आहे मराठ्याला खेटल्यावर. एका दिवसात बोगटा करते. मी रोख येतोय. त्यांना वाटलं भेटतच का म्हणून बोलत नाही. आणि तुला मोज येत नाही तरी आम्ही म्हणून बोलत नाही. छक्केन पंजेन कसले दिसते वेगळे दिसते. छक्केन पंजेन कसले का दिसते. आता बाहेर काय करू काय करणार तो आमचं वाकड. नाही तर काय राहू तिच्या. अरे मग काय अरे मी शेतकऱ्याचं पोरग मग राग येतो राव. तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं? जातवान आहे बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असावा. तसे नालायक रक्त खोटं बोलून आरोप करायचे, पैसे कमवायचे, त्याचा गु खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा. काय जिंदगीला अर्थ आहे तुमच्या? मरा. त्याच्यापेक्षा मरा. काय जगातच असतात. तुम्हाला वाटतं होतं मी दादा येतात या बोलतो तेव्हा बोलतो. अरे तुला पण माहिती मी काय चीज आहे. मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठ्या येऊ हे तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठ्यांनी माझ्या गरिबाली जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतो. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप्प आहे. मला ते लेकरं दिसतात काही करता की नको तू गप्प बस. माझ्या मनालाच बोलतो मी.
तुपले गप माय घाल गप बस गप बस गप बस गप बस. काय करतो मग आता तू येड्यावणी करशील तर त्या आईला उगाच हे समाजाचे लेकराला कल्याण होते तुझ्यामुळं. मला रोज काम आहे. इकडे केस झाली, हॅलो केस झाली, मी लगेच म्हणतो हा लगेच थांब ना तुला. ती एकदम खात नाही. मग आपला फोन लावा ना मग पाठवून. अरे लावूच तर सुद्धा दम खात नाही. मी लगेच फोन लावतो त्याच्यावर कोण खोटी केस केली, त्याला नाक कम फोडीला, त्या पोराला कम नाही घेतलं. आता टंकली खमवले आते लवले खमवले फोडते. ते सरकार संघ बैठक लावली, त्यांना ते मृत घोषित केलं. म्हणलं करू नका मृत घोषित. त्यांना सांगितलंय मला रोज काम आहे त्या लेकरा बाळांचं कल्याण करायचं. ईडब्ल्यूचे पोरं मुंबईत बसवलेत. बावनकुळे साहेबांना सांगून ती बैठक घ्यायला तो मार्गे काढायला लावला प्रश्न. मला वाटतं काढला त्यांनी. जो काम केलं म्हणल्यावर केलंच म्हणलं पाहिजे या मताचे आम्ही. उदय सामंत साहेबांना सांगितलं तुम्ही ती JR काढा. मला बलिदान गेलेलं कुटुंब MIDC लावायची, तिकडे एसटीत लावली. ती एसटी गरम, ढुंगा खाली गरम हवा येते. म्हणजे आमचे लेकरं मेलेत आमच्या समाजासाठी. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडलेत आणि त्यांना त्यांनी एसटी गिअर लागून टाकायला तुम्ही कुणा असं ती गिअर सुद्धा हातात येत नाही ते एसटी. आणि त्याला एसटीत टाकले. ती शिकलंय मरणाचं आणि त्याला एसटी ड्रायव्हर. शिक्षणाप्रमाणे द्या, माझ्या लेकराचं कल्याण हो द्या ना. या भूमिकेत मी म्हणून मी हे नादी लागत नाही. मला रोज काम आहे, रोज काम आहे. विद्युत सहाय्यक मध्ये पोर आहेत त्यांच्या काय भरत्या राहिल्यात ते MPSCच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत मला, ते करून घ्यायचे. सारथी मधले पोरं आपले माय बाबू आपले विषय लेखन केले आपण कधी मोगम बसत नाही. तुम्ही जे अंतरवाली येताना इथं सत्य माहिती मिळते म्हणून येतात. गुन्हा जे तुम्ही कळतात ना इथून सत्य समाजाच्या हिताचं घेऊन जायचं म्हणून येतात. म्हणून तुम्ही उन्हात तळताना तिथं उन्हात तळायला टाइम नाही हो कुणाला. मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतो. यांनी सारथीच्या पोराचे काम आहेत. 80,000 पोराच्या शिष्यवृत्त्या थांबल्या कावाटोळा करता आमच्या पोरांचा. मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही. 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे थकले. मेले ना पोरं आमचे कर्जबाजारी होऊन. इकडे भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाकच सांगत आहेत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो, महामंडळ स्थापन केलं आणि परतावे कोणी द्यायचे. पोरं कर्जबाजार झाले, सिव्हिल खराब व्हायला लागले. मला काम आहे. मला रोज समस्या कुणाच्या बांधाच्या शेताचे आहेत, कुणाच्या पोरी शिकायला आहेत तिथले आहेत, कुणाच्या कॉलेजचे आहेत, कुणाच्या शाळाचे आहेत, कुणी दवाखान्यात आहेत, कुणाचा ऍक्सिडेंट झाला. मला रोज ते काम आहेत. मला समस्या सोडायला लागतात. बोलणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायच्या. उठला की फक्त बोलायचं. दुसरं आहे का कुत्र तरी का दारात. मला रोज काम करायचं. आणि मी समजा असं मनात धरून चला समजा बरं का. मी तर मोकळा होतच नाही आता, पण समजा मी त्याच्यासारखा मोकळा झालो. त्याला काय काम नाही, मला काय काम नाही. ते गेलेलं मी गेलेलं. तो अंगावर बोलणार तो कमराच्या खाली बोलणार तर मी कमराच्या वर बी बोलणार खाली बोलणार. मी लेखाच्यात आणि दिला मग माझ्याकडे काय शब्द कमी आहेत का. भारतात कोणत्याच पुस्तकात लिहिलेले असे शब्द आहेत मग आपल्याला. कमीत कमी 15 तास तरी मस्त पाणी पिणार नाही आपल्या एका शब्दात. आणि तुम्ही कवा ऐकलेलं नसेल इतकं तुम्हाला बी ऐकायला मिळत. मी खोटं नाही बोलत ही, पण मला त्याच्यात वेळच नाही. तू मोकळा आहे, मी जर मोकळा झालो समजा मी समाजाला विचारलं 1 वर्ष खांड मला आता काय मोकळं सोडा बोलायसाठी, आणि मी जर बोलायला चालू केलं तू एक शब्द बोलला त्याच्यापेक्षा 1000 शब्द माझ जवळ आहेत. आणि जेव्हा तुझ्या घरच्याच्या त्यांच्या जिवारी काळजात ते शब्द लागते ना तेव्हा तुझ्या घरच्यांना त्यांना कळन मग आम्हाला किती लागत असत. आम्ही पण बोलू शकतो. तुमच्याबद्दलची सगळी माहिती आम्हाला. तुम्ही जेवढे बोलतात ना 7-8-10 जण सगळी माहिती मला पुरी. आमचा मोबाईल गच भरत आलाय. मला नाही दाखवायचं ती, मला नाही दाखवायचं. तुम्ही कुठं जाता, कुठं झोपाता, तुम्ही कोणत्या मंत्र्यात जाऊन भेटलात, कुठं मंत्रालयात भेटलात, कोणत्या खाऊ गल्लीत भेटलात, एअर ऑफिसच्या ऑफिसला त्याच्या खाली कोणत्या ऑफिसला कसे भेटलात, तुम्ही संभाजीनगरला कुठं थांबता, तुम्ही लातूरला कोणाच तिथे गेलात, तुम्ही परभणीत जाऊन काय केलं. आता एका मंत्र्यांनी
ध्यानात आलं म्हणून सांगतो. आता मीडियावाल्यासाठी महत्वाचं आहे, मला बोलायचं नव्हतं पण बोलतो, जाऊ द्या. एका मंत्र्याने जोडून माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं. संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी. जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं. 15-16 आकडा गेला त्यांचा. फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटी याच्यात नुसते जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचंय ना. ही लय गंभीर बाब आहे. आणि मला माहिती कळेल, मी म्हणलं त्याला म्हणा नीट काय म्हणलं बरं का, मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला. म्हणलं नीट काय, तो या मतदारसंघात तुला फिरतात नाही कशाला गाडीत लाकूड गुंतून घेतो. ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे, शपथ खोटं बोलत नाही. ज्याला 2 कोटी देणार होते, 17 नंबरचा म्हणजे 16 झालत्या संघटना झालत्या म्हणतो आम्ही, पण जातवान इमानदार त्याच्यात एक जण निघा. त्याला नाव विचारलं नाही मी, नाही तर नाव सांगितलं असतं. दुसऱ्या वेळेस विचारीन तुझं नाव सांगू का, त्याला इमानदार म्हणला तर नाव सांगणाराला हो टाळ्या वाजल्या नाही, त्यासाठी काही पण केला पाहिजे. जातवान असतं रक्त म्हणायचं ते किंवा एखादा आला डायरेक्ट किंवा मला म्हणतात आत्ता 2 कोटी घे, लगेच मंत्र्याचा फोन लावतो. तो आहे घरी पोहोच नाही तर तू घे आली. ते रात्रभर झोपला नाही, तो संघटनेचा अध्यक्ष झोपला नाही. सूर्य उगताच अंतवाली रातभर झोप नाही आली. असं षडयंत्र सुरू आहे. मला म्हणले होते, पण माझ्या दाजी असे कधीच वागले नाहीत. मला नाही वागायचं. लात मारतो म्हणजे मी असल्या पैशाला, पण मला जातीच करायचं, तुमच्या सोबतच राहायचं. आणि ती त्यांच्या चर्चा झाली. फोटो बी आलेत आमच्याकडे, फोटो आहे ना, कोण आहेत ते ठरवणारे फोटो बी आलेत, मंत्र्यासंघ आलेत, आमच्याकडे सगळे आलेत. बोलणाऱ्याचा विषय सांगतो, कशाच्या जीवावर बोलते, कशाच्या जीवावर बोलते. पण मी ते नाही दाखवलं, कारण शेवटी मला असं वाटतं, ते शेवटचा शब्द सांगतो, मला असं वाटतं माझेच भाऊबंद आहेत, बदलतील. नाही करणार समाजाच्या लेकराचं वाटलं, बदलतील. मी भेट नाही, तुम्ही काहीच नाही, इतका पुढचा मी आहे. तरीही मला तुमच्या विरोधात जायचं नाहीये, सावध व्हा. शेवटी आपला समाज आहे, आपले लेकरं बाळ आहेत. एकीकडून वडा समाजाचं कल्याण होईल. गद्दाराच्या यादीत, बेमानाच्या यादीत जाण्यापेक्षा कुणाला तरी खुश करण्यासाठी, बोलायसाठी आपल्या समाजाचं कावडलं करायचं. मला तर 1000 करोड रुपये दिले असते, काही दिलं असतं, मी वाय 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 फिरलो असतो मी त्याच्यात. तुमचं वाय वाय निघून गेलं असतं. मग तुमच्या लेकरा बाळाचं, तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं करतो, मी बसतो वाय वाय. हे खोटं नाही. कसल्या आग्र्याचे नंबर लागत आहेत. मराठ्याच्या विरोधात बोललं की खासदार, मंत्री, आमदार व्हायला. मग तुम्ही किती काम करतो राहतो. कधीच या काळजाला, या रक्ताला बेमाने शिवू शकत, फक्त तुमच्यासाठी. आणि हे आयुष्य अर्पण केलं तुमच्या पायावरती. कधी मरण येऊ दे, पण समाजासाठीच येईल. आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंदच दिसतो. किती टोळ्या यावल्या, किती टोळ्या, ती टोळी बंद पडली लगेच. त्या संघटना त्यांना प्रेस घ्यायची ठरलं होतं. तारीख पण डिक्लेअर झाली, प्रेसची तारीख डिक्लेअर झाली. काय झालं काय माहितच नाही काय झालं. आणि आरोप करतात काही पण, कसले पण. जवळच्याला सुधरून देत नाही, जवळच्याला मोठंच होऊन देत नाही. आणि समाज जवळचा नाही, तो मोठा झाला की मग चांगला जरांगे पाटील चांगला कवर त्यो म्हणून तसं मी ऐकल्यावर जरांगे पाटील चांगला आहे पद्धती राव. आणि जरांगे पाटलांना नाही ऐकल्यावर चांगला नाही देऊ का. पैसे इथं पैसे नसतात, इथं जातवान मराठ्याच्या अवलादीसारखं वागायचं, निस्वार्थ काम करायचं जातीसाठी. तर माझ्याकडे जरा द्यायचं नाही. दुसरे आरोप काय, जवळच्याला काम दिली. येत आहे तूच म्हणला ना आता, जवळचे मोठे होऊ देत नाही. कळतंय मराठा समाजाला. आधीचा प्रश्न काय आहे, जवळच्याला मोठंच होऊन देत नाही. इथं मोठा होऊ शकत नाही. बरं, त्यांचाच आरोप काय दुसरा, जवळच्याला काम दिली. येत आहे.
तूच म्हणला ना जवळ त्याला मोठं होऊन देत नाही, तूच म्हणतो जवळ त्याला काम दे. तू आता मेंदू सोडा कवर को खायचा बरं दुसऱ्याचा, काय गरज पडली त्याच्यावर? कष्ट करू, शेतात राबू, लेकरा बाळा मोठे करू, त्यांचे पैसे घ्यायचे, त्याचं ऐकायचं, मग बोलायचं. आणि त्या कुत्र्याला मी मुजीत असतो, केस गेलेल्या खडजुल्या कुत्र्याला त्याचा साम्राज्य तू दोस्त केला ना आणखीन करणारे ठेवणारच नाही. आणि त्याचा जेलात घातले जातात, राहिलेले पण घालणारे सोडत नाही मी त्याला. किती डावं टाक म्हणतो, त्यांनी माझ्या नादी लागू नये, त्यांनी माझ्या नादी लागायचं बंद केलं पाहिजे. लय देवारा करेन मी त्यांचा. समाजाने ह्या गोष्टी समजून घ्या. खोटं पेरते, खोट्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण मी कधीच खोटं तुमच्याशी करणार नाही, वागणार नाही. मला खोटं बोलायची वेळ तुमच्याबद्दल कधीच येणार नाही. मी काम सोडून देईन पण समाजाशी खोटं नाही बोलणार. नाही करणारे, समाजासाठी न करणारे त्यांचं खरं आणि आपण करतो ते खोटं. आणि खोटं असल्यावर काय हे काय जमलं हे आग्या मग येत असतं का कोणी? कोणी येत नसतं. गद्दारण बेमानी केल्यावर कोणी येत नसतं. इथं मराठी त्यात आपण लावण्याच येत, आपण सगळे पाडलंच, आपण लय फुगीर येत. मग काय बोललं नाही म्हणते कोणासाठी. यांनी मानावर मान टाकले ना, तर तुम्ही माझ्या खांद्यावर विश्वास टाकला ना, तुम्हाला मरेपर्यंत तुमचे मान खाली होऊ देणार नाही मी कधीच. यांना करू द्या काय करायचं, विषय तो सोडून द्या, शांततेत राहायचं. कुणी काय करायचं नाही, कुणाला काय बोंबलायचं तर बोंबलं. 2.5 वर्ष मागे जाऊन बघा, बोंबाळणारे पुढे. म्हणून म्हणतो तुम्ही शांत राहा. मी काचाट्यात आला काय पिलेला सोडतच नाही. घेऊन द्या आनंद सध्या, पैसे जोरावर त्याच्यावर थोडा आनंद घेते, घेऊन द्या, बोलू द्या, फक्त काचाट्यात येऊ द्या. पिळलाच एकदा पिळला, पुन्हा त्याला जर म्हणले जरा पाटलाच्या विरोधात बोलते, नको ते नको, टाइमच नाही मला. ते बरोबर करतो, सगळं होतं. फक्त तुम्ही उद्देश डोळ्यासमोर एका ठेवा, लेकरं बाळ मोठेच करायचे, मराठे मोठे होऊ द्यायचं नाही. विडा सरकारनं उचलला का उचललाय आता ते सांगतो. सगळे शांत राहा. सरकारने विडा का उचलला? सरकारने आता 2 दिवसापूर्वी जी.आर काढला. सन्माननीय महोदय नामदार फडणवीस सर यांनी हिरा, महाराष्ट्राला लागलेला हिरा, एक जी.आर काढला. ओपन मध्ये आता ओबीसीला येता येणार नाही. मी वाचला नाही, आणखी वाचतो, त्यात काय त्रुटी आहेत मला माहित नाही, पण वरच सांगतो. ओपन मध्ये ओबीसीला आता जागा घेता येणार नाही. बघा बर का, जरा टाळ्यावर या, टाळ्यावर. तुम्हालाच बोलवतोय मराठ्याला मी, तुम्ही टाळ्यावर या. तुमच्यामुळे समाजाचं वाटोळं झालंय. तुम्ही ह्या पक्षाचे झेंडे उठलीत बसला, त्यांनी वाटोळं केलं. त्यांनी एक जी.आर काढलाय. आता ओबीसी प्रवर्गातल्या लोकांना पहिल्यांदी ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेता येत होत्या, आता घेता येणार नाही. का? मराठी आरक्षणात आहे. पाहिलं का द्वेष? इथून मग झोपला होता का रे? मराठ्याला आरक्षण नव्हतं तेव्हा जर योजना काढला असता तर आमच्या जागा या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. ओपनच्या जागा 50% ह्या ओबीसीने खाल्ल्याच नसत्या. त्याच वेळेस जर जी.आर काढला असता ओबीसीनी 50% यायचं नाही, आम्ही कशाला मोर्चे काढले असते रे? पुऱ्या जागा घालून घेतल्या आणि आता जी.आर काढते ओबीसीनी ओपन मध्ये यायचं नाही. आमच्या पुऱ्या जागा हडप केल्या. 50%तल्या 30% जागा ओबीसीने खाल्ल्या. मी आता अभ्यासकांना बोलवणार आहे आणि आजच प्रेसच्या माध्यमातून सांगतो, फोनची अपेक्षा ठेवत जाऊ नका. पाय पडतो तुमच्या सगळ्यांच्या, मराठा समाजासह अभ्यासक, समन्वयक सगळे. 28 तारखेला 28 मेला
राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत तेवढे मला हे जे आर चांगला आहे का नाही तुमच्याशी चर्चा करायची. समन्वयक ज्यांना आरक्षणाचा अभ्यास आहे सगळे 28 मेला आंतरवाली द्या. जेवढे अभ्यासक आहेत इतिहास तज्ञ आहेत मोठ्यातले मोठे म्हणतो मी, संघटनेचे संस्थापक असतील मोठे अभ्यासक असतील, मला शाद देणारा अभ्यासक असला तरी या तुमच्या पाया पडतो. मी ते सोडून दिलं, मी मनावर नाही घेतलं तुमचं. तुम्ही म्हणून माझ्याकडे येणार कारण तुम्ही उची चोच आणली त्यामुळे तुम्ही येणार. माझी इच्छा आहे मी काही बोलणार नाहीये तुम्हाला. तुम्ही या आदी समाजाचा हित महत्वाचा आहे, तुमचा माझा दुरावा महत्वाचा नाहीये. तुमचं माझं हित महत्वाचं आहे या समाजासाठी. 28 मेला सगळ्या अभ्यासकांनी जी आर काढलेला चांगला आहे का नाही का तो रद्द करायला लावायचा. माझं मत हे वैयक्तिक आहे एकट्याचं की ते जी आर चांगला आहे, पण तरीही मला अभ्यासकाशी बोलायचं. जर सगळ्यांचं मत असेल नको नको तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं चांगलं आहे का तर कसं आहे, पुन्हा बोलायला जागा नको. कारण मला तारीख त्या आंदोलनाचे डिक्लेअर होणार आहे म्हणून मला 28 मेलाच बोललोय तुमच्याशी. तुम्ही सगळ्यांनी 28 मेला सगळे कामं सोडून द्या. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा जेवढे अभ्यासक ज्ञानी त्या आरक्षणातले सगळ्यांनी मला बोललेला असला तरी मी बोलवल्यामुळे मी आल्यावर म्हणणार नाही तू असं का बोलला होता, अजिबात म्हणणार नाही. सन्मानच होईल. कारण तुमची माझी नाराजी बोलल्याबद्दल नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, पण त्या दिवशी तुम्ही समाजाचे अभ्यासक म्हणून तुमचं सगळं ऐकून घेऊन मी सरकारला जिरी सांगणार. कारण त्या जेआरवर बोलावं लागणार. आता होत कुठे गेलते जागा कशा हल्ल्यात ते सांगतो तुम्हाला. ओबीसीने जागा खाल्ल्यात कशा आपल्या बघा. ओबीसीला 52% जागा आहेत, 50% जागा त्यांनी त्या जागा घेतल्या. 50% तिकडच्या ओबीसीच्या पोरांनी 50% ओबीसी मध्ये येऊन इकडचं मेरिट तोडलं. 30% जागा इथल्या घेतल्या. ओपन मधल्या किती टक्के जागा घेतल्या ओबीसीनी? 30% आहेत. त्यांच्या जागा किती? 52%. 82% एकट्या ओबीसीनं आरक्षण खाल्लं. एकट्या ओबीसी येवल्याचं वाकडं एकट्याने तेवढं आरक्षण खाल्लं. तुम्ही ताळावर या मराठी फक्त ताळावर. जमीन विकायची वेळ आली आपल्यावर. जमिनी वाईट वेळ आली आपल्यावर. 2-2, 4-4 एकरवर आपण आलो आणि याला एकर नसून यांनी वावर घेऊन बिल्डिंग बांधल्या आणि आपण ही दातड काढतो. खोट्या प्रतिष्ठेत मराठीने जगायचं बंद करा. वाटोळ झालं आपलं. कुणी पाटील म्हणलं की सांगितलं 50 कप चहा मरू दे तिकडे, त्याला काय चहा पाहिजे रे. खोट्या प्रतिष्ठेत जगायचं बंद करा. आपल्या नुसता मोठ्यापणा. पाटील म्हणलं, साहेब म्हणलं की फुगलाच. नेता आला एखादा तुझ्याशिवाय गावा फुटतच नाही, तू माझ्याकडून पाहिजे. यांनी गोटी उचललीच. साहेबांनी एक दिवस गाडीत बसलं की फुगलं. वाटलं होईल समाजाचं. लेकर जर अधिकारी शिक्षणात उच्च शिक्षणात नाही गेले तर जमिनी सोबत नोकऱ्या पण पाहिजे. समजून घ्या. शिक्षण लय महाग झालंय. कर आपला महसूल आपला जमा केला जातो आणि शिष्यवृत्ती यांना आमचा विरोध आहे का? नाही ना. तुमची ही बुद्धी त्या टायमाला कुठे गेली रे? ओपनचा जी आर काढा टायमाला यांनी 82% जागा खाल्ल्या. खाली किती टक्के राहिल्या? 20%. 20%त कोण मग? मराठी, बामण, मारवाडी, मुसलमान जेवढ्या जाती असतात त्या 20%. जागा किती आल्या? 2, 3, 4. मग आपले लोक काय म्हणणार? पुढे नोकऱ्या आरक्षणच नाही, काय शिकून उपयोग आहे. केलं हडप सगळं त्यांनी. आपला जो टक्का कमी झाला ना नोकऱ्यातला
नेता बनू नका, पण पूर्ण अधिकारी बनवा. 60-70 वर्ष राज्य गाजवेल तो, 60-70 वर्ष. म्हणून इमान मारे आता लगेच जार काढून ठेव, ओपन मध्ये ओबीसी द्यायचं नाही. याच्या आधी काढायला काय झालं? कशाला मराठीचं वाटलं झालं असतं? पुऱ्या जागा अडकल्या यांनी आता काढलं. 60-70 वर्ष जागाच मोकळे होत नाही आता. म्हणून मराठ्यांनी सावध व्हायचं. आपण झोपलं काय? झोपलं मला वाटलं मंडप बघत होती, मला वाटलं मंडप बघत होती. असं केलं, मला वाटलं मंडपच बघत होती. झोपलाय हा थोड राहिले झोप नको ढोल पाहिजेवर चालू आहे. रात्रभर गाडी चालली तिने, रात्रभर प्रवास करणार. काय वाटलं त्याला? आपल्याला समाज जिंकायचा, झोपलेले जागे झाले हेच लय महत्वाचं आहे. झोपल्याला इतके कष्ट करून मी तो बैठकीत बसला. रात्रभर गाडी चालून बसल्या म्हणजे किती मराठा जागा झाला. आणि हे यश माय आंदोलन. मराठा झोप आलेलं सुद्धा आंदोलन बसू पण बसतो. अरे म्हणून मस्त झालं आल्या आल्या मराठ्याला कशाचीच कदर नाही राहिली. फक्त जात आणि जातीचे लेकरं मोठे करायचे एवढीच कदर आहे. आपल्याला मागण्याकडे आपण सरळ येऊ, सरळ मागण्याकडे येऊ. एक किस्सा सांगतो, सत्य आहे तो, आणि मागण्याकडे येतो. जो सत्य आहे तो किस्सा नाहीये. काही आपले लोक म्हणते, काही म्हणतो ना मी उग थोडे मराठा समाजात आणि ओबीसी समाजात दुरावा झाला. मराठा समाजात आणि ओबीसी समाजात दुरावा झाला. त्याला मी काय करू? मित्र कसा असावा? ओबीसी मराठ्यात कधी दुरावा होणार नाही, कधीच होणार नाही. दुरावा होऊ द्यायचा का नाही तुमच्या हातात. कसं तुमच्या हातात आहे? जवळ आमच्याकडे होतं तवर तुम्ही घेतो, आणि तुमच्याकडून द्यायची वेळ आली तर तुम्ही म्हणताय आमचं आरक्षण घेऊ नका. आमचे लेकरं फाशीवर द्यावं का? आमचं आरक्षण असून तुम्हाला खायला द्यायचं म्हणजे वावर आमचं, खाणार तुम्ही. असा मित्र काय कामाचा? असा मित्र काय कामाचा? म्हणजे आमचं तुम्हीच खायचं, तुमचं तुम्हीच खायचं, आणि वरून म्हणायचं दुरावा व्हायला लागला. दुरावा होऊ द्यायचं नसलं तुपलं तू काय आमचं आम्हाला खाऊन दे ना, एक जीवन राहतील ना. म्हणजे आमचं पोरग अधिकारी होऊ नये ही तुमची भावना, आमचं पोरग उच्च शिक्षणात जाऊ नये ही तुमची भावना, आणि पुन्हा म्हणायचं ओबीसी मराठा मित्र मित्र आहे. आणि भावना तुमची, आमचं पोरग नोकरीला लागलं की तुम्ही याचिका दाखल करा. आमचं पोरग अधिकारी झालं की तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तुमच्यावर आम्ही कधी ऑब्जेक्शन घेतलं का? आम्हाला 10% आरक्षण दिलं, तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं. 16% दिलं, तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं. 13% आरक्षण दिलं, ऑब्जेक्शन तुम्ही घेतलं. याचिका दाखल तुम्ही केलं, आणि पुन्हा म्हणायचं ओबीसी मराठ्यात दुरावा निर्माण व्हायला लागला. त्या छगन भुजबळला निवडून द्यायचा मराठी, आणि मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणायचं तेली. ते इकडचं खरकट निवडून येतं मराठ्यावर, आणि मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणायचं, आणि तुम्ही म्हणायचं दुरावा निर्माण झाला. आता आमचे पोरं नोकऱ्याला लागायला लागले, तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला लागला. घेऊ काय तुमच्यावर ऑब्जेक्शन? घेऊ. तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, तुम्ही सावध व्हा. ओबीसी गरीबाचं आमचं काही नाही, नेत्यांमुळे तुमचं वाटोळं व्हायला लागलंय. मी 94चा JR चॅलेंज करीन बरं का. पुरे नोकरीच्या बाहेर पडता तुम्ही. आमचं उचित नोकरी लागले की ऑब्जेक्शन घेतलं, दुरावा होणारच नाही. सांगून टाका, मराठ्याचं पोरग नोकरी लागला आम्हाला आनंद आहे, मराठ्याचं पोरग उच्च शिक्षणाला गेला आनंद आहे. PSI झालं, पोलीस झालं, सहाय्यक झालं, अभियंता झालं,
इंजिनियर झालं, डॉक्टर झालं, आम्हाला आनंद म्हणा ना. म्हणजे तुम्हाला आम्हाला आरक्षण मिळून आमचे पोरं शिक्षणात गेले, तुम्ही ऑब्जेक्शन घ्याल, नोकरी लागलं ऑब्जेक्शन घ्याल, आणि तुम्ही म्हणणार दुरावा. म्हणजे आम्हाला असा मित्र का, असा मित्र पाळायचा का मराठ्याला? तुमच्या लेकरा बाळाचा वाटोळा करणारा मित्र पाहिजे. मित्र ओबीसीचा असावा किंवा हिंदूचा असावा किंवा हिंदूच्या बाहेरच्या धर्माचा असावा, पण स्वतःच्या लेकराप्रमाणे दुसऱ्याचं लेकरू धरणारा असावा. माझ्या समाजाचे आई बाबा रात्रंदिवस कष्ट करतात, पोरं पुरे अधिकारी होत म्हणून, आणि तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन दुपारा वाटोळा करून टाकता. म्हणून दुरावा जर होऊ द्यायचा नसला तर ओबीसीच्या काही नेत्यांनी जी राव उठली मराठ्याच्या विरोधात काम करायचं ती बंद करावं. मराठा ओबीसी दुरावा गावखेड्यात होऊ शकत नाही, आणि आम्ही कधी होऊ बी देणार. नेते संभ्रम करते हे 7 जण. मराठ्यात आणि ओबीसीत दुरावा निर्माण झाला पाहिजे. खालच्या ओबीसींना सांगतो, गावखेड्यातल्या ओबीसीला मराठ्यांना, आमचं लेकरू जर नोकरी लागलं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होणार नाही. आम्हाला आरक्षणाची नोंद निघाली, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ नका, दुरावा होत नाही. कारण आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आपल्या नोंदीवरती, आपल्या प्रमाणपत्रावरती हे ऑब्जेक्शन घेतलं. काय करायचं त्या मित्राचं? मराठा समाजाच्या लेकराचं वाटोळं करणारा मित्र असा कोणता मित्र आहे? आणि ते मित्र तो पार पाडण्यासाठी स्वतःच्या लेकरा बाळाचं पोरं तुम्ही फाशीवर देणार काय? मित्र सांभाळायचा आणि जातीचं किंवा स्वतःच्या लेकरा बाळाचं लेकी बाळाचं वाटोळं होऊ द्यायचं, असा कोणता मराठा आहे? म्हणजे तो आपल्या ऑब्जेक्शन घेऊन वाटोळं करायला लागला, आणि तुम्ही म्हणता दुरावा निर्माण व्हायला लागला. वा, ती मित्र ठेवण्यासाठी कर जातीचं वाटोळं. मी जातीचा कट्टर आहे आणि मी कट्टर राहणार आहे, ते मित्र राहाय नाही तर तिकडे खड्ड्यात. असं कसं चालल राव? असं कसं चालल? आमच्या पोरावर ऑब्जेक्शन, ये युट्यूब वर बोलतो त्याचं ते काय कोण बंद केलं, त्या त्रिसूळ पाडलं काय ढुंगण दुखलं का? बोलतो बोलून दे ना, काय करा तुला. आमचे पोरं काही बोलायला लागले त्याचं लगेच गाडीत खडी घालते. आपल्याला नाही तर त्यांचं करतं तसं. हा, जसं तसं व्हावं लागल ना. आपलं पण करते त्यांचं पण करता येत असं ना. मग आपल्याला आता वागल्याशिवाय पर्याय नाही. जशाला तसं उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही. तर मग हे आपल्या खेळात काढते. महासमाज सोडण्यासारखा आहे, लय ताकद आहे बोलायच्या. ताकद त्याचं जिरीत होई. पुन्हा रोग खोट्या केस कोणावर काल काल नेकनूरला आपल्या एका भावानं असे भयानक आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी बलिदान व्हायला नाही जाऊ द्यायची. बलिदान कशासाठी गेले फडणवीस साहेब कळतं तुम्हाला? परत तुम्ही म्हणता मी बोलवतो, मी 8 महिने काही बोललो का? जीव लावला का नाही तुमच्यासाठी त्यांना? देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी आर दिला, मराठ्यांनी कौतुक केलं नाही त्यांचं? पुढे बी करणार का नाही आपण? का बोलतो त्याचं कारण त्यांचा कोणतरी पोलीस अधिकारी नेकनूर लय माजाळ्याला दिलं ते माया काट्यात बसू दे. तो आज जर नाही वासुदेव केला तर मला म्हणून जरा घे म्हणून काय केलंय पुढे ते कागद पुढे हे दुसरे ते पुढे द्या. सरपंच झाले का नेकनूरचे? तुम्हाला सांगतो काय झालं, किती वाईट जळत येते मराठ्यावर. बघा मी काय चुकीचं बोलतो? मी मराठ्यासाठी शत्रुत्व अंगावर का घेतलंय? मराठ्यावर अन्याय होऊ नये म्हणूनच ना. आणि तुम्ही पक्षाचा उदो करणार, तुम्ही नेत्याचा उदो करणार. वा, मी शत्रू कशामुळे झालो? बलिदान गेलं काल. काय आरोप ठेवले त्याच्यावर फडणवीस साहेबांनी? यांनी ग्रामपंचायत जाळली, 51 लाखाचं नुकसान झालं. इटा सकट जरी जळलं तरी 51 लाखाच्या ग्रामपंचायतने इटा सकट जळवलं तरी. इटा सकट म्हणतो आम्ही, सरपंच म्हणला नेकनूरचा.
ते म्हणे इटा सकट जरी जाळली तरी 51 लाखाची नाही. काय आरोप ठेवला त्यांच्यावर? यांनी ग्रामपंचायत जाळली आणि ते पोरं नव्हते जाळायला, 12 जणांचं नाव घेतलं. करा तपास त्या अधिकाऱ्याचा. फडणवीस साहेब खरे असतात तुम्ही तर, नसता तुमच्या मागे मी लागलो. कोण आहे देवा अधिकारी? कस काय 51 लाखाचं काय जळालं? कोणतं नुसतं? हे खोटे गुन्हे दाखल केले मराठ्यांच्या पोरावर राज्यात. हे गुन्हे तुम्हाला माग घ्यावाच लागणार नाही, तुम्हाला सोडीतच नाही. द्या लेकरं बाळा त्याच्या उन्हात पडायचे बिचाऱ्या लेकरं बाळाचे. खोटे गुन्हे दाखल केले करून गेले दुसरे ते यांच्यात राजकारणात त्यांनी एकामेकाचे घर फोडले आणि गरीब मराठ्याच्या मुलावर आणलं आणि आंदोलनात काम करणाऱ्या पोराचे नाव टाकले. घेणं देणं एवढं मोठं नुकसान झालंच नाही. त्यांनी काय केलं? ते 2 कोण ग्रामसेवक कोण तलाठी त्यांनी फिर्याद दिली आणि त्यांनी ते लिहून टाकलं. इतकं झालं तितकं झालं, कारण ते दोन्ही लाभार्थी टोळी दोन्ही. मला त्यांनी सांगितलं, मला माहित नाही, मी त्यात आता उद्यापासून घुसणार आहे त्या मॅटरला. त्यांनी लिहून टाकलं द्वेष मराठ्याचा, यांचा द्वेष आहे लाभार्थी टोळीचा. त्या 2 जणांच्या मुळावर आलेला आहे बरं का. हे जितके बोलतील मी त्यांना तितकं संपेना. खालचे विचार जे आहेत नाही यांचे, यांच्या डोक्यात जाती विचार झालेले लाभार्थी टोळीचे. त्यांनी त्या 2 नेत्याच्या मुळावर आणले आणि हे जितके बोलतील मी तितकं वाजवणार यायचं. हे बोलायचे बंद झाले नाही काय होत? हे जितकं बोलतील तितके ते दोघं खड्ड्यात जाणार आणि ते मला खेटून बघितलेले आणि पुढे ते खेळणारच आम्ही, त्याची काय अडचण. विचारधाराने त्यांची त्यांनी ते फिर्याद उलटी सुटी दिली. 51 लाख झालं, 58 लाख झालं नुसकान. गुंतले ना पोर विनाकारण. ह्यो बलिदान त्या अधिकाऱ्यांमुळे गेलं. त्यांना त्याच्या सहआरोपी करणंच गरजेचं आहे. हे कसे करत नाही ते बी मी बघतो. ही यांची मनस्थिती झाली आपल्याविषयी. आणि तो मित्र तुम्ही म्हणजे मी भांडवतो तुमच्या लेकरा बाळाचा, मी जीवाचं रान केलं तुमच्या लेकरा बाळाचा, रक्ताचं पाणी केलं तुमचे लेकरा बाळ सुखी समाधानी व्हावं. आताही चालतं उठताय ना मला या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून. अरे जेवढं सुख टाकायचं तेवढं तुमच्या लेकराच्या पदरात टाकतोय. जेवढे सुखी समाधानी या राज्यातले मराठ्यांचे लेकर राहतील तेवढं पुण्य टाकायचं काम तुमच्या लेकराच्या पदरात करतोय. आणि तुमच्या जातीच्या आणि लेकराच्या विरोधात काम करणाऱ्याला तुम्ही त्याला मित्र म्हणणार. मित्र कसा असतो? तो ओबीसीचा असो, हिंदूचा असो किंवा मुसलमानाचा असो. माझ्या लेकराचं कल्याण झालं, तुमच्या सुद्धा लेकराचं कल्याण झालं पाहिजे असा मित्र याला म्हणतात मित्र. रासरोज जातीच्या विरोधात भाषण करतात, रासरोज जातीच्या विरोधात याचिका दाखल करतात, त्याला मित्र म्हणणार का तुम्ही? वा अशाने जात पुढं कशी जाईल? आपण एकट्या ठेकाने घेतला दुरावाद निर्माण होण्याचा, त्यांनी सुद्धा घेतला पाहिजे. आपण जर एखाद्याला पाहुणा म्हणतो पुढच्यानी पण आपल्याला पाहुणा म्हणलं पाहिजे, तरच त्याचा अर्थ नाही तर काय अर्थ नाही. तुम्हाला महत्वाचे विषय सांगतो. आपल्या मागण्या काय? पहिली आंदोलनाची तारीख सांगतो. आंदोलनाच्या तारखेला जी तारीख डिक्लेअर आता होईल त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. तारखेच्या पहिल्याच दिवशी, जी आता तारीख डिक्लेअर करतोय त्या तारखेला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवाली द्यायचं. जिथं जागा मिळेल तिथं बसायचं. तुम्ही येऊन जाऊन केलं तरी चालेल, नाही थांबणारे थांबा. ऊन प्रचंड राहणार आहे. आपण आपली छत्री पाण्याची बाटली येताना रोज घेऊन यायची, येऊन जाऊ करायचं असं. पण आंदोलनाचा पहिला दिवस
त्या तारखेला महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. आणि आता इथून गेल्यापासून लगेच गावातल्या घरातल्या मराठ्यांपर्यंत तुम्ही स्वतः सगळ्यांनी जातीसाठी जायचं. जाणार का? एकाने पण झोपायचं नाही त्या तारखेपर्यंत. घर ना घर पिंजून काढायचं. जातीच्या कल्याणासाठी अंतरवालीत मराठ्यांनी यायचं. पिकाचं नुकसान करू नका. इथं आल्याच्या नंतर आपली मराठा समाजाची संस्कृती आहे. छत्रपतींनी आपल्याला सांगितलंय मिरचीच्या देठाला सुद्धा हात नाही लावायचा. कोणाच्या मोसंब्या खाऊ नका. काहीच्या मोसंब्या नाही खाल्ल्या तरी खाल्ले म्हणतात काही. त्याला मोसंब्याच नव्हतं. तो म्हणला मोसंब्या खाल्ल्या त्याच्यात काँग्रेस उगालेलं काम करत. लाभाला जाऊन असतील काही जाऊ द्या. पण नका हात कुणाच्या मिरचीला उसाला कशाला हात लावू नका. जिथं मोकळी जागा असेल तिथं बसा. पण सुरुवात तुम्हाला तारीख सांगतोय. तारीख डिक्लेअर झाली. आजपासून एकानेही थांबायचं नाही. तुम्हाला गावागावात जायला संधी आहे. मराठ्यांसमोर जायला संधी आहे. मराठा बघतो कोणता राजकारणी माणूस गावात बैठकीला आलाय, कोणता समन्वयक आला, कोणता मराठा सेवक आला, कोण राजकारणी आला, पदाधिकारी आला, कोण आला नाही. हे मराठी बारकाईने बघतो. तरी आपल्या कोण आव्हान सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, सगळ्या संघटनेतल्या मराठ्यांनी, सगळ्या समन्वयक मराठ्यांनी, सगळ्या मराठा सामान्य शेतकऱ्यांनी, मराठा सेवकांनी तुटून पडा. घर ना घर पिंजून करा. त्या तारखेला अंतरवालीला सगळ्या मराठ्यांनी यायचंच. इथं 50-50, 100-100 किलोमीटर उभा राहायला जागा नाही. इतक्या मराठ्यांनी वाऱ्यासारखाच मराठ्यांनी धावले. तारीख आंदोलनाची, आंदोलन होणार अंतरवालीत शांततेत, राज्यात होणार शांततेत. अंतरवालीत आंदोलन होणार. मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू कर. 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 30 जूनला अरे उपोषणाशिवाय पर्याय नाही. येत नाही तर ऐका ना, उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला. ऐका तुम्ही बरेच विषय सांगतो. विषय सांगतो ना. ऐका ना, आपण एक काम करू. ऐका सगळे खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा. अरे मुंबईला बी जाऊ काही काळजी नका तुम्ही. मुंबई पुन्हा पॅक करू आपण. फक्त ऐका, शांत ऐका. 1-2 मिनिटं ऐका. आपल्याला याच्यासाठी करायचंय. मला शांततेची भूमिका लागते. 1 मिनिट ऐका फक्त. 1 मिनिट ऐका फक्त. पुन्हा तुमचं ऐकून घेतो. मग बस का तुम्ही फक्त ऐका. 1 मिनिट ऐका. बघा तुमचं प्रेम मला कळतंय बाबा. माझ्या जाग माझ्यावर प्रेम करीत तशी एवढे आलीच नसती. बैठक नाहीच आपली. बैठक तरी इतके तर अंतरवाली त्या दिवशी जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त मराठी 30 मेला येणार. 3 कोटीपेक्षा जास्त मराठी अंतरवाली तुम्हाला दिसतील. पण जो विश्वास आहे, मी प्रामाणिकपणाचा जीवा कमवलेला. तुमची माया ठीक आहे.
माझी माया समजून घ्या. 1 करोडपेक्षा जास्त पोरं ऍडमिशन घेणार. थोडं शांत डोक्याने विचार करा. राज्यात 1 करोडपेक्षा जास्त ऍडमिशन होणार. व्हॅलिडिटी थांबल्यात, यांनी कुणबी प्रमाणपत्र थांबवले. लेकरा बाळाचा डोळ्या देखता वाटलं नाही बघू शकत आपण. काय करता? जर यांनी व्हॅलिडिटी टायमाला रोखून धरलं तर पोरांनी काय करायचं? नोकऱ्याला लागलेल्या पोरांनी काय करायचं? विषय समजून घ्या. आपल्याला जून महिन्यात ऍडमिशन सुरू होते. आपण जर आधीच दणका हाणला तर लेकरा बाळाचा सुखी समाधान विषय होईल. कारण भरती आहे, त्याच्यानंतर ऍडमिशन आहेत. पोरं पोरे आपल्या लेकी वडील लांब जातात, आपल्या आई बापापासून गावापासून कुटुंबाला सोडून आपले लेकरं शहरात शिकायला जाते. आई बापा फीस भरते आणि नोंदी जर निघालेला असून कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसांनी नाही दिले तर लेकरा बाळाचं वाटोळं होतं. ही गोष्टी समजून घ्या. मी तुमचा पाय पडून सांगतो, योग्य वेळी मराठ्यांनी लढायचं शिकायचं. आपण आतापर्यंत मी सांगतो ऐकून घ्या, तुमचं सगळं ऐकतो. तुमचं कधी ऐकलं नाही असं झालं नाही म्हणूनच तुम्ही ते लोकांना वाटतं फक्त जळक्याला जळवृत्तीला वाटतं फक्त किती ओटी क्लिअर करतो. आणि मी आधीच विचारलेला असलेला तुला काय माहिती रे ह्याकडे नाही तू तवा त्याच्या तिकडे चपला घेऊन येणार. मी यांना विचारतो ते म्हणजे दैनिक विचारितलंय डायरेक्ट घोषणा करतो तुला काय माहिती रे. मी ह्या मायबापाला विश्वासात घेतल्याशिवाय नाही काय करत. तुला माहित नसतं कारण तू त्या टायमाला नेत्याच्या चपला चाटीत होता. मी सांगत होतो म्हणून तुला माहित होत नाही. समजून घ्या. आपले लेकरं बाळाच्या ऍडमिशन घेऊन आपण आधीच लढायचं. वारंवार काय काय म्हणतात का वारंवार कवर लढायचं, वारंवार लढावं लागणार आहे. तुम्ही जर शेत घेतलं तुम्हाला त्याच्यात काडी काढायला लागल, गवत काढायला लागल, त्याच्यात फवारे मारायला लागतील तर सोन्यासारखं लक्ष्मी तुमच्या दारात येईल, म्हणजे धान्य तुमच्या दारात येईल. आपण रामराम घालणारे लोक आहेत. हिंदू संस्कृती वारकरी संप्रदायाची संस्कृती मानणारे लोक आहेत आपण. छत्रपतीचं हिंदुत्व पाळणारे लोक आहेत आपण. योग्य वेळी लढायचं, छत्रपतीच्या गनिमे काळाकडून शिकायचं. उठलं की कसले निर्णय नाही घ्यायचे. योग्य वेळ जून मध्ये ऍडमिशन आहे, दणका वाजवायचा. घरी झोपून काय करता? ऊन लागत आहे झोपला घरी, पाऊस लागतोय झोपला घरी. लेकराचं आयुष्य होतो घरी झोपून काय करतो? कामाचे दिवस नाहीये. मे मध्ये काही काम नाही, ऊन लागत नाही, काय होत नाही, काही होत नाही. तुम्ही काळजी नका करू. कामाचे दिवस सुरू झाले त्या टायमाला पण मोकळे होतो. तोवर पूर्ण आंदोलन पार पडतं. ऊन नाही लागत, काही पट्टे म्हणतात काही बरं का नाही ऊन उन्हात नको. आणि तिचे पुढे तेव्हा ढगाडाक ढगाडाक करतो तेव्हा आणि तिथेच पुढे तो रोडच्या कडीला तेव्हा नाही ऊन लागत. माझ्या जातीसाठी ऊन लागत आहे तुम्हाला? तिकडे लग्नात जाताना नाही ऊन लागत. माझ्या जातीचे लेकरं मोठे करायचे तर ऊन लागतंय. जातीसाठी ऊन नाही, ताण नाही. मरण आला तरी मागे सरकारचं नाही. सरकारला 30 मेला गुडघ्यावर टेकायचं म्हणजे टेकायचं, जे होईल ते होईल, सोडायचं नाही. मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय. स्थानिक चौकशीचा अहवाल आहे. सांगायला सुरुवात करायला आता सगळी. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं. कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1, 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात काढतो म्हणले होते, 8 महिने वेळ दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान, या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994 ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवरच सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅजेटियरचा GR एकत्र घ्यायचा. कारण 1994चा GR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही.
आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच जे आर पाहिजे. हे झाले 2. तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकऱ्या देण्याचा GR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या सारथीतल्या सगळ्या योजना बंद केल्या. सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपवून घेणार नाहीत. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करून तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो. आमच्या ज्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही म्हणून. महामंडळाचे परतावे सगळे थांबले. हे सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीनं 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात भांडलावी. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेन, पण तसं वाटत नाही. ते ह्या गोदावरीचं पाणी नेते, त्या गोदावरीत नेऊन टाकले. त्यांना कामच नाहीये. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा. म्हणजे मराठ्याला टेन्शन. उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या ते सोडवून. मराठा नाव दिलं तिला. मराठ्यांच्या समस्या सोडवायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचं गाळं किती झालं बघती. साखरेचे पोते मोकळे किती आहेत बघती. रथयात्रा काढती कोणती का उपसमिती. या गोदावरी त्या गोदावरी गेली इंदोरच्या. तिकडचं पण हिचं तांदण हिचं होतं ते तिकडे नेत. इथं आमच्या अंजीत पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वार उपसमिती. उपसमिती एकही काम करत नाहीये. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं कळा. यांचा धाक पाहिजे. अधिकाऱ्यांवर धाकच नाही. आमचे रोखले धाक कसा लागतो बघा तुम्ही. धाकच नाही. आता हे गॅजेट नुसार नोंद नाही आहे. याची नोंद निघालेली. हे लय भयान लफड्या. विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब ध्यानात घ्या म्हणून मी मराठ्यांसाठी तळतळतो. या माणसाचे कदम नावाचा माणूस आहे. त्यांची वंशवळ इथं आहे. सत्य चुलत बोळे कोण? नारायण कदम आणि साहेबराव कदम. पण याचे सक्का चुलत भाऊ. यांचं म्हणणं काय माहितीये का? नारायणच्या खालीच पाहिजे. नारायणच्या वरून जामा नाही. नारायणच्या खालून पाहिजे त्यांना. चुलत भाऊ आहे ना. रक्ताचं नातं नाही का? रक्ताचं नातं नाही. नाही नोंदी. इतके वाटोळे ह्या काळात चालले त्यांच्या. काय लिहितोय अधिकारी? हे सख्खे चुलत भाऊ आहे. स्थानिक चौकशी आवा. सख्खे चुलत भाऊ बघा. पण इथे एक लाभार्थी पोळीतला अधिकारी आहे. ती कसं आहेत ना ते. त्यांनी काय लिहिलंय? नाही आणखी एक पान होतं ना. काय लिहिलं लाभार्थी पोळीच्या अधिकाऱ्यांनी? यांनी लिहिलं सख्खे चुलत भाऊ. यांनी लिहिलं बघा. आडनाव बी तसलंच. आडनाव नाही सांगत कारण असल्या
नीच लोकांचं नावच नाही घ्यायचं आम्हाला. त्यांनी इथं लिहून दिलं. याला प्रमाणपत्र येऊ नये. आणि इथं ते सगळे चुलत भाऊ आहेत, त्यांचाच एक अधिकारी लिहितो. वारे फडणवीस साहेबांनी उपसमिती विखे साहेब हे काम तुमचे. अरे रक्तातल्या तर देणार ना. अरे त्याच्या चुलत्याला तर द्या. काय म्हणतात अधिकारी? महसूल पुरावा द्या. नोंद सापडली त्याची जन्म मृत्यूमध्ये. मेलेल्याच्यात नोंद सापडली. मेलेल्याच्यात नोंद सापडल्या. मेलेल्याच्या वावरच नाही. हा समजा आता मला वावर नाही, मग नोंद कुणबी म्हणून सापडली. वावरच नाही म्हणून नाही द्यायचं. काय पाप केलं मी? माझ्याजवळ वावर नाही, मी काय पाप केलं? माया मराठ्याची नोंद सापडली, त्याच्या जन्माच्या दाखल्या सापडली, त्याच्या रजिस्टरीवर सापडली, त्याची सरपंच सापडली. त्याने एखाद्यावर बैल घेतला, मजुरी करतो म्हणून त्याच्यात सापडली बैलाच्या दाखल्यावर. काय अडचण तुम्हाला? वावर कशाला पाहिजे? सगळं व्हॅलिडिटी प्रमाणपत्र असे रोखून झाले. हे चालणार नाही. 30 मेच्या आत ज्याची नोंद सापडली त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावंच लागणार. महसुली पुरावा त्याजवळ, त्याचा काय दोष? वावर त्याच्या पोराने काय पाप केलं? शिकायचं नाही का त्याच्या पोराने? त्या प्रमाणपत्रावर त्याचं पोरग शिकत नोकरीला लागाल. तुमच्या अधिकाऱ्याच्या काय पापात जात आहे? नोंद सापडली द्यावा लागल. परत 58 लाख नोंदी सापडल्या, त्या सगळ्या ग्रामपंचायतला लावायच्या महाराष्ट्रातल्या. आणि अभियान घेऊन प्रमाणपत्र वाटप करायचे गावागावात. ह्यो सुद्धा मुद्दा यांना 30 मेच्या आत मार्गी लावावं लागणार आहे. सुट्टी नाही. स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. या मागणीवरती आम्ही कायम ठाम राहणार आहे. आपले कुणबी प्रमाणपत्र अशा पद्धतीने रोखले गेले. ईडब्ल्यूच्या पोराचं वाटलं तीही प्रश्न मार्गी काढायचे. एमपीसीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी काढायचा. या आंदोलनात काहीही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून काम आमची असते. आणखी कोणत्या राहिलेल्या मागण्या आपण सगळे उद्या पत्र देऊन टाकू. उद्या आपण एक पत्र देऊन टाकू आपल्या मागण्याचं. जेवढ्या मागण्याचं आपण झाल्या ना, कोणत्या हैदराबादच्या गॅझेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. 17 संस्थांचा लगेच लागू करायचा. केसेस सगळ्या मागे घ्यायच्या. 4थं बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा विषय आणि निधीचा विषय मार्गी काढायचा लागेल. आणखीन आपले शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ देऊ. शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायला लावायचा. शिंदे समितीला नुसतं फिरून देऊन चालणार नाही. आणि सेपरेट मंत्रालय स्थापन करायचं. का? मराठा आणि कुणबीसाठी सेपरेट काम करायला माणसं लागते. तेव्हा जातीचा प्रश्न सुटतात. असे सुटत नाही. नसता त्यांनाच म्हणा इथून पुढे चांगलं काम करा. विखे पाटलाला आमची काय नाराजी नाही. समाजाचं चांगलं काम करा, समाजात नाव कमवा, राहू द्या, काय हरकत नाही. आपल्या जेवढ्या मागण्या त्या मागण्याविषयी, कारण हे भयंकर विषय, कारण जूनला आता ऍडमिशन आपल्या पोरांचं वाटलं होता कामा नाही. आणि सगळ्यांनी इतकं जोराने कामाला लागायचं, इतकं जोराने कामाला लागायचं. एकही घर म्हणला माणूस नाही पाहिजे की प्रमाणपत्र आंदोलनाची माहिती मला दिली नाही असा एकही मराठा मला नाही पाहिजे. नाही आला तरी चालेल, पण आपण घरापर्यंत जायचं. सगळ्या राजकीय मराठ्यांना सांगा, जो मराठा बैठकीत दिसणार नाही, मराठी 2029ला त्याचा बरोबर नेट उभा काढतात. कारण आपल्याला ईडब्ल्यूचे प्रश्न मार्गी काढणे, ते पोरांचे आधी संख्या पदक पडले, विद्युतचे आपल्या 2014चे 19चे PSI पोर आहेत, त्यांचे विषय मार्गी काढायचे. आपल्याला खूप प्रश्न आहेत. आपल्या हैदराबादचा गॅजेट आहे, 17 संस्थांचं गॅजेटियरचं आहे, केसेस सगळ्या मागे घ्यायचा विषय. आपले हॉस्टेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा ते गॅजेटियरचा GR काढायचा आहे.
आणि आपलं मेन काम एक मागं राहिले, सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आपली, तिचा पण जार घ्यायचा, सोडायचंच नाही यांना. हे आपल्याला अडचण, आपण यांना सोडायचं नाही. माझा शेवट सांगणं आहे, फडणवीस साहेब मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठ्यां पुढं शांतपण चालू देणार नाही. आणि आता सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, 30 मेची इतकी जोरात तयारी करा. तुमचा जो प्रश्न होतो उपोषण नाही करायचं ते शेवटचं सांगतो, बैठक संपू आपण. तुमचं म्हणणं होतं उपोषण करायचं नाही, तुम्ही अंतरवालीत सगळे ताकदीनं आले की प्रश्न सुटला. उपोषणाशिवाय पर्याय नाही. त्याचं कारण सांगितलं, आंदोलन शांततेत करायचंय म्हणून. तुम्ही फक्त ताकदीनं अंतरवालीकडे या, मला लय दिवस उपोषण करायची गरजच पडत नाही. प्रश्न मार्गी लागला, तुम्ही घरी मराठ्यांच्या सगळ्या मागण्या घेऊ. पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐका, 30 मेला महाराष्ट्रातला एकही मराठा घरी ठेवायचा नाही. शिक्षक, डॉक्टर, वकील सगळ्यांनी रजा टाका. तुम्हाला यायचं नसेल तर तुमचे चुलते काके सगळे पाठवा. आपले अधिकारी, आपले बिल्डर, उद्योगपती, आपले जेवढे पोलीस मध्ये आहेत, महसूल मध्ये आहेत, त्यांना यायचं नाही. तुमच्या घरचे सगळे पाठवा. मुंबईतल्या मराठ्यांनी काम बंद ठेवा. सगळ्यांनी अंतरवालीकडे या. कोकणापासूनचे सगळे शेतकरी मराठी पाऊस पडेपर्यंत वापसा होस्तर सगळ्यांनी अंतरवाली द्या. आपल्या लेकरा बाळाच्या जीवन मध्ये ऍडमिशन आहेत. लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. सरकारला गुडघ्यावर टेकवायचं. ड्रायव्हर असणारे मराठी, हॉटेलवाले, टपऱ्यावाले, रिक्षा चालवणारे, एसटी ड्रायव्हर, आपले माथाडी कामगार, हमाली करणारे, लोकांचे रोगाने जाणारे शेतकरी मराठी सगळ्यांनी काम सोडायचं. एकाने सुद्धा घरी राहायचं नाही. सगळ्या संघटना, सगळे समन्वयक, सगळे अभ्यासक यांनी सगळ्यांनी 30 तारखेला अंतरवालीत कोणत्याही कोर्टात बसा, पण अंतरवालीत दिसा. इतक्या ताकदीने जसं तुम्ही मुंबईत हिसका दाखल होता तसा हिसका पुन्हा अंतरवालीत. एकाने कामाचं, उन्हाचं, पावसाचं कारण सांगायचं नाही. कारण असं आंदोलन देशात झालं नसेल. पुन्हा मराठ्यांच्या ताकदीकडं पुऱ्या देशाने बघितलं पाहिजे. कोणत्याच रानात आणि कोणत्याच रस्त्यावर मराठ्यांना उभं राहायला जागा राहिली पाहिजे. फक्त येताना सांभाळून या. येताना ऊन लय असल्यामुळे छत्र्या घेऊन या, पाण्याच्या बाटल्या घेऊन येत जा. आम्ही सुद्धा जवळपास तयारी करतोय. 10,000 पाण्याचे टँकर, आम्ही पाण्याच्या टँकरची तयारी करायला लागलो. गाड्या लावायला ग्राउंडची तयारी करायला लागलो. सगळे कारखान्याचा आपण गाड्या लावायसाठी घ्यायला लागलो. ध्यानात राहू द्या, परिसर इकडे जेवढे मोकळे सगळे मंगल कार्यालय हे रात्री मुक्कामी मराठी येणारे 29 मेला यांच्यासाठी सगळे मैदान आपण सगळे मंगल कार्यालय गेवराई, आंबड, पाचवड हे शहागडचे अख्खे मंगल कार्यालय बुक करायला लागलो. जेवढे जमिनी मोकळ्या याच्यावरती फळ्या मारून ठेवू, गाड्या लावायला जागा करायला लागलो. दिवसभर इकडे जायचं, रातची गाडी पशी जाऊन झोपायचं. फक्त जाऊ नका. ऐका, सगळ्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, गाड्या सुरक्षित ठिकाणी लावा. म्हणजे तुम्ही मुंबई सारखं होतंय. मुंबईला कसं तुम्ही गाड्या सुरक्षित ठिकाणी लावल्या आणि मग रेल्वेने यायचं जायचे. गाडी भूक लागली की निघाला ती रेल्वे, हागायला जायचं असलं की निघाला ती रेल्वे. म्हणजे टेन्शन येत नाही. गाड्या कारखाना परिसर सगळे घेणारे दाबू. तिकडं गेवराईकडे पण साखर कारखाने, तिकडचे पण घेणारे, इकडचे पण परिसरातले सगळे कारखाने घेणारे. सगळे परिसरात आपण गाड्या लावायला व्यवस्था करणारे, पाण्याची व्यवस्था होणारे. गोदापट्टा, गोदापट्ट्यातले सगळे तालुके, 11 तालुक्यात गोदापट्ट्या, हे सगळे तालुके जेवणाची व्यवस्था करणारे. त्या सगळ्या नियोजनाच्या टीम उद्यापासून पडणार आहे. कमून म्हणलं तुम्हाला, मला नियोजन सांगायचंय, तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्या जेवणाच्या सगळ्या व्यवस्था सुद्धा रोज
गोदापाट्यातले लोक सकाळी 10 वाजता, सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जेवणाचं घेऊन येणार आहे. कारण इतके गावं कमीत कमी दर दिवस 25 ते 30 लाख लोकांना जीव घालावा लागणार कमीत कमी. एखादा दिवस असा येणार आहे, एखाद वेळेस 30 मे ही तारीख अशी राहणार आहे की या दिवशी 2-2.5 करोड पेक्षा जास्त मराठा समाज येणार आहे. त्या दिवशी जेवढ्यांना शक्य कोणीही पैसे देऊ नका. दुकानदार सक्रिय होते, दुकानदार बंद झाल्यात. ज्याला बिस्किटचा पुडा देता येतो, ज्याला पाण्याच्या बाटली देता येते, त्यांनी डायरेक्ट आणून द्या, पैसे देऊ नका. तुम्हाला शिधा देतोय तुम्ही कोरडा द्या. इथं यावेळेस कमीत कमी आपण 25,000पेक्षा जास्त